मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत ते म्हणजे मुंबईतील सुप्रसिद्ध लालबागच्या राजाच्या विसर्जनाबद्दल। म्हणजे ज्यावेळी लालबागच्या राजाची पालखी निघते, ती पालखी एका मस्जिद जवळ का थांबते, हा प्रश्न तुम्हाला देखील नक्कीच पडला असणार। तर चला या प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। आणि या विसर्जनाच्या वेळी इतकी प्रचंड गर्दी मुंबई पोलीस कसं हँडल करतात हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला व्हिडिओला एंड पर्यंत पाहत राहा। आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। दरवर्षी गणेश चतुर्थीमध्ये 10 दिवसांचा गणेशोत्सव एकदम आनंद आणि उत्साहामध्ये साजरे केला जातो। सगळेजण आपल्या बाप्पाला आपापल्या घरी घेऊन येतात आणि तितक्याच आनंदामध्ये विसर्जन देखील केलं जातं। पण लालबागच्या राजाचं विसर्जन म्हणजे काहीतरी वेगळंच आपल्याला पाहायला मिळते। लालबागच्या राजाची पालखी निघते सकाळी, पण ते विसर्जन होईपर्यंत जवळजवळ 24 तास लागतात। आणि या प्रवासात हिंदू आणि मुस्लिम समाजातील लोकांचं एक युनिटी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। आणि याचा पुरावा म्हणजेच गेल्या काही दशकांपासून मुंबईमधील भायखळाजवळील एक मस्जिद हा एक पुरावा बनला आहे। तुम्ही दरवर्षी पाहिलं असेलच, ज्यावेळी लालबागच्या राजाची पालखी निघते तर ती पालखी मस्जिद जवळ येऊन थांबते आणि त्या क्षणी मुस्लिम समाजातील लोक बाप्पांचा आशीर्वाद घेतात, त्यांना फूल आणि हार अर्पण करून तेथील लोकांना प्रसाद म्हणून मिठाई देखील वाटतात। यातूनच आपल्याला हिंदू आणि मुस्लिम समाजातील एक युनिटी पाहायला मिळते। म्हटलं जातं की ही परंपरा 90च्या दशकापासून सुरू झाली आहे। त्या काळात मुस्लिम नेत्यांनी आपल्या विसर्जनासाठी सहकार्य केलं होतं आणि हेच सहकार्य आता एक सुंदर परंपरेमध्ये बदललं आहे। आणि तुम्ही पाहिलंच आहे, ज्यावेळी आपल्या बाप्पांची मिरवणूक निघते त्यावेळी ती मिरवणूक ती मशिदीजवळ पालखी थांबते आणि मुस्लिम समाजातील लोक बाप्पांचा आशीर्वाद देखील घेतात। लाखो भक्त दरवर्षी आतुरतेने बाप्पाची वाट पाहतात आणि हा क्षण मुंबईच्या सांस्कृतिक ताकदीचं आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक ठरतो। दरवर्षी लालबागच्या राजाची मिरवणूक ही केवळ श्रद्धेची नाही, तर सोबत चालत राहण्याची भावना लोकांच्या मनामध्ये रुजवते। आता पाहूया लालबागच्या राजाच्या विसर्जनाचा मार्ग कोणता असतो। लालबागच्या राजाची मिरवणूक चेंबूर, चिंचपोकळी, भायखळा, नागपाडा, गिरगाव या भागातून होत गिरगाव चौपाटीवर पोहोचते आणि ही मिरवणूक जवळपास 7 किलोमीटरचा प्रवास करते आणि याच प्रवासाला साधारणपणे 24 तासांचा वेळ लागतो। आणि तुम्ही जर का पाहिलं तर या मार्गात काही संवेदनशील भाग देखील आहेत, जसं की भायखळा आणि नागपाडा। तर या ठिकाणी जास्त प्रमाणात पोलीस अधिकारी देखील तैनात केले जातात। आता आपण पाहूयात की मुंबई पोलीस इतकी प्रचंड गर्दी कसं हँडल करते। खरं तर विसर्जनाच्या दिवशी सगळीकडे नाकाबंदी केलेली असते आणि संवेदनशील भागात जर का तुम्ही पाहिलं तर स्पेशल रिझर्व्ह फोर्स आणि होमगार्ड्स तैनात केले जातात। जर का तुम्ही पाहिलं तर सुरक्षेसाठी सीसीटीव्ही आणि एक्स्ट्रा फीचर्स असलेले कॅमेरे देखील लावले जातात। तर चौपाटीवर 150 पेक्षा जास्त वॉच टॉवर्स देखील लावले असतात आणि लाईफगार्ड्स तर तेथे प्रचंड प्रमाणात हजर असतात। आणि अशा प्रकारे लाखो भक्तांच्या उपस्थित आपल्या लाडक्या बाप्पांचं आनंद आणि उत्साहामध्ये विसर्जन पार पडतं। तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। आपण भेटूया आणखीन अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।